उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पंढरपूरमध्ये भीमा म्हणजे चंद्रभागा नदीला पूर आलाय। रात्रीत दौंडचा विसर्ग अचानक वाढल्यानं नदीच्या पाणी पातळीत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना अत्यंत सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा दिलाय। उजनी धरण सध्या 95.39% भरलेलं आहे। पावसाचा जोर कायम असल्यानं रात्री दौंडवरून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक अचानक वाढलेली आहे। दौंड नदी मापन केंद्रावरून सध्या तब्बल 88,430 क्युसेक पाण्याचा प्रवाह नोंदवला गेलाय। या वाढत्या आवकेमुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आलाय। सध्या धरणाच्या सांडव्यावरून 70,000 क्युसेक आणि पॉवर हाऊसमधून 1,600 क्युसेक असा एकूण 71,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोडला जात आहे। दुसरीकडे वीर धरण क्षेत्रातही पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आज पहाटे 1 वाजल्यापासून वीर धरणाच्या सांडव्यावरून आणि अतिवाहकाद्वारे असा एकूण 46,532 क्युसेक वेगानं विसर्ग नीरा नदी पात्रात सोडण्यात येत आहे। पावसाच्या प्रमाणानुसार या विसर्गात आणखी बदल होण्याची शक्यता प्रशासनानं वर्तवली आहे। नीरा आणि भीमा या दोन्ही नद्यांचं पाणी पुढे एकत्र येत असल्यानं पंढरपूरमध्ये पुराचा धोका वाढलाय। उजनी आणि वीर धरणाच्या या संयुक्त विसर्गामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत आता वेगानं आणि मोठी वाढ होणार आहे। यामुळे नदीकाठची शेती आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे। प्रशासनाने नागरिकांना आणि विशेषतः नदीकाठच्या गावांना पुन्हा एकदा हाय अलर्ट जारी केलाय। नागरिकांनी पुराच्या पाण्याजवळ जाऊ नये आणि सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस असा सुरू राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होऊ शकते। त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे। पंढरपूर आणि धरण परिसरातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। पाहत रहा HPN मराठी न्यूज।